दिनांक 26 जून रोजी अरियंत कुमार पारसमल जैन वय 35 राहणार बेंगळुरू हे बिकानेर एक्सप्रेसने जोधपूरकडे निघाले होते. सोबत कुटुंब होते. मात्र हुडकी ते सोलापूर दरम्यान त्यांच्या दागिन्यांनी भरलेली पर्स चोरीला गेली असल्याचे कुटुंबियातील महिलांच्या लक्षात आले. त्यावर सोलापुरात त्यांनी आरपीएफकडे तक्रार नोंदवली आणि इथूनच तपासाची चक्रे सुरू झाली. त्यानुसार 27 जून रोजी रात्री गुन्हा दाखल करून पीएसआय शब्बीर तांबोळी, पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड आणि प्रभारी अधिकारी महेश भाविकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक, एलसीबी, आरपीएफ व तांत्रिक विश्लेषण शाखेने सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढायला सुरुवात केली. या तपासादरम्यान आरोपी सोलापुरातील नवी पेठेत एका लॉजमध्ये थांबल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तो राजकोट एक्सप्रेसने मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असताना सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने आपले नाव राजन कुमार श्रीवास्तव वय 57 राहणार रातू रोड रांची झारखंड असे सांगितले आहे. त्याच्याकडून 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चोरीस गेलेली लेडीज पर्स जप्त करण्यात आली असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता 24 दिवसांची कोठडी मंजूर करण्यात आली आहे.